मंडळी 2022 मध्ये एक मोठा राजकीय भूकंप झाला। महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड करून सत्ता उलटवून टाकली होती। भाजपाने एकनाथ शिंदेंना पाठिंबा दिला आणि मुख्यमंत्रीपद शिंदेंच्या झोळीत टाकलं। पण आजची परिस्थिती जर बघितली तर चित्र फार वेगळंच पाहायला मिळते। शिंदे सध्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहेत आणि सरकारमधील त्यांचं महत्त्व तसंही कमी झाल्याचं आता बोललं जातंय। त्याला कारणं सुद्धा अनेक आहेत। त्यापैकी काही कारणं सांगायची झाल्यास त्यांच्या आमदारांना निधी वाटपात मिळत असलेलं कमी स्थान, अजित पवारांना युतीत मिळालेलं स्थान आणि ठाकरे बंधूंची सध्याची युती। आणि काल मंडळी विधान परिषदेत फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना सत्तेत येण्याची दिलेली ऑफर, यावरून शिंदे गटाचं भवितव्य काय? भाजपा एकनाथ शिंदेंना हळूहळू संपवत तर चाललेलं नाही ना, हाच प्रश्न या निमित्ताने आता उपस्थित होत आहे। अगदी दुसरीकडे ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यानं आधीच एकनाथ शिंदे अस्वस्थ असल्याचं बोललं जातंय। त्यात शिंदे हे दिल्लीला पोहोचताच इकडे संजय शिरसाट यांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंही चर्चेला आता सुरुवात झालेली आहे। आणि म्हणूनच या व्हिडिओतून आपण आज भाजपा एकनाथ शिंदेंना संपवते का याबद्दल आज चर्चा करणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की पहा। नमस्कार, मी विकी आणि तुम्ही पाहताय विशेष भारी। मंडळी 2022 मध्ये एकनाथ शिंदेंनी बंड केलं आणि भाजपसोबत युती करून ते मुख्यमंत्री झाले। पण सुरुवातीपासूनच त्यांच्या अधिकारांवर तशी बंधनं होती असं बोललं जातं। त्याला कारण म्हणजे एकनाथ शिंदेंकडे थोडीफार असणारी महत्त्वाची खाती, तर भाजपच्या उपमुख्यमंत्र्याकडे म्हणजेच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असणारं गृह खातं, अर्थ खातं, महसूल यासारखी पॉवरफुल खाती। आता देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री असले तरी सर्वात प्रभावशाली व्यक्ती समजले जायचे, कारण त्यांच्याकडे गृह, अर्थ आणि महसूल यासारखी महत्त्वाची खाती होती आणि त्यामुळे सर्व महत्त्वाचे निर्णय देवेंद्र फडणवीस यांच्याकडूनच घेतले जायचे। आता एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्री पद असूनही त्यांची त्या पदाची पॉवर तशी कमीच पाहायला मिळायची। त्यावेळेस शिंदे मुख्यमंत्री असले तरीही अनेकदा महत्त्वाचे निर्णय भाजपकडून घेतले जायचे। उदाहरणार्थ गृह खातं फडणवीसांच्याकडे, अर्थ खातं अजित पवारांच्याकडे, महसूल, ऊर्जा, कृषी हे सर्व भाजप आणि एनसीपी गटाकडे। आता यात एकनाथ शिंदे यांच्याकडे पद होते पण शक्ती मात्र कमी होती। त्यांच्या अनेक बैठकींमध्ये निर्णय भाजपच्या आदेशानुसार व्हायचे, तसेच मंत्रिमंडळ विस्तारातही भाजपचं वर्चस्व कायम दिसून आलेलं आहे। आता या सध्याच्या मंत्रिमंडळ विस्तारातही भाजप आणि अजित पवार गटाचे वर्चस्व हे कायम दिसून आलेले आणि या सर्वच गोष्टींमुळे आता भाजप एकनाथ शिंदेंना बाजूला तर करू पाहत नाही ना, ही चर्चा आता व्हायला लागलेली। कारण भाजपचा त्यांच्या अगोदरच्या सहकाऱ्यांसोबतचा इतिहासही तसाच आहे। यातलं देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यापासून शिंदे गटातील नेत्यांचे कारनामे बाहेर येत आहेत। याला आता भाजपची फूस आहे अशी चर्चा असते। यातच भाजपचा इतिहास पाहिला तर एक गोष्ट दिसत असते की कोणत्याही भागीदार पक्षाला किंवा नेत्यासोबत त्यांची युती झाल्यावर बाजूला ठेवण्याची त्यांची सॉफ्ट स्ट्रॅटेजी राहिलेली। आता उदाहरणार्थ द्यायचं झालं तर हरियाणामध्ये दुष्यंत चौटाला यांचा प्रभाव हळूहळू कमी केलाय। बिहारमध्ये नितीश कुमार यांच्यासोबतचे संबंध अनेक वेळा ताणले गेले। इकडे महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंना अलगदपणे सत्तेवरून बाजूला केलं। आता त्यामुळे एकनाथ शिंदेंबाबतही तसंच घडतंय का हा प्रश्न उपस्थित केला जातोय। आता याला अजून एक कारण सांगायचं झालं तर शिंदे गटातल्या अनेक आमदारांनी आतल्या गोटात नाराजी व्यक्त केलेली। आता त्यामध्ये शिंदे गटाच्या आमदाराकडून पुढील नाराजी व्यक्त केली जात आहे ती अशी आहे की निधी वेळेवर मिळत नाहीये, विकास कामं रखडलेली, स्वतःचे कार्यकर्ते नाराज, भाजपाने आपल्याला डावललं आहे, ही भावना त्यांची वाढत आहे। आता या सर्व एकूण गोष्टींमुळे शिंदे गटात मोठी नाराजी पाहायला मिळत आहे आणि याचाच फायदा भाजप तरी घेत नाहीये ना। आता यातला एक दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की भाजपने जिथे शिंदे गटाचे उमेदवार लोकसभा विधानसभेला होते तिथे शिंदे गटाच्या विरोधातले उमेदवार, मग ते कोणत्याही पक्षाचे असोत, त्यांना भाजपमध्ये घेऊन भाजपने बेरीज करायचं ठरवलेलं आहे। आता उदाहरण जर द्यायचं झालं तर अगदी तिकडे पाटणमध्ये शंभूराज देसाई हे शिंदे गटाचे आमदार आहेत, मग त्यांच्या विरोधातले शरद पवार गटाचे सत्यजित पाटणकर यांना भाजपने सोबत घेऊन पुढच्या निवडणुकीत त्या जागेवर आपला दावा सांगता येईल या पद्धतीने ही नवी स्ट्रॅटेजी खेळायचं आपल्याला दिसून येते। खानापूरचे वैभव पाटील असोत, पुरंदरचे संजय जगताप असोत, नाहीतर अजून कोणी, शिंदे गटाची ही ताकद कशी कमी केली जाते ती यावरून तरी आपल्याला दिसून येते। अर्थात अशोक चव्हाण ते अगदी कुणाल पाटील, वैभव पाटील, सत्यजित पाटणकर, संजय जगताप या पराभूत मंडळींना पायघड्या घालत भाजपने दूरदृष्टीने प्लॅन आखताना दिसत आहे। अगदी मंडळी भाजपमधून बाहेर पडलेले समरजित सिंह घाटगे यांना सुद्धा पुन्हा रिटेन करण्याच्या दृष्टीने भाजप पावलं टाकताना आता दिसतंय। आता जर उदाहरण दाखल आपण पुरंदरचं उदाहरण घेऊया, तिथे संजय जगताप हे काँग्रेसचे पराभूत नेते तर विजय शिवतारे शिंदे गटाचे विजयी आमदार आहेत। पण महायुतीमध्ये असूनही भाजप सत्तेच्या जीवावर आणि बऱ्याच दबाव तंत्रांच्या आधारावर जगतापांना आता सोबत घेते। अगदी पराभूत झाल्यामुळे या नेत्यांनाही त्यांचं राजकारण टिकवून ठेवायचं असतं, रिलेव्हंटही व्हायचं असतं आणि ठेवायचं असतं। आता यातून संजय जगताप हे भाजपमध्ये येतील, पण खरी गेम मंडळी आता इथनच आहे। म्हणजे जगतापांना ताकद देऊन शिवतारे आणि पर्यायाने शिंदे गटाला तिथे डॅमेज करण्याचा भाजपचा प्लॅन आहे असं बोललं जाते। आता जेणेकरून भविष्यात तिथल्या जागेवर भाजपचा क्लेम वाढेल, शिवाय शिंदे गटालाही काटशह देता येईल असा भाजपचा होर आहे। या माध्यमातून काँग्रेस सहित सर्व विरोधी गटाच्या नेत्यांचं पुनर्वसन करत शिंदे गटाला कात्रीत पकडायचा प्लॅन भाजप आखत आहे। आता यातून उद्या 2029 ची संभाव्य लढाई ही सुद्धा हिंदुत्वाच्या लाईन भोवतीच कशी राहील ही काळजी घेताना भाजप एकाच वेळी काँग्रेस राष्ट्रवादीची पुरोगामी लाईनच या महाराष्ट्राच्या राजकारणातून हद्दपार करण्याचा डाव आखते।
अर्थात सध्याच्या एकूण या राजकीय घडामोडींवर बोलायचं झाल्यास ऐन पावसाळी अधिवेशनात शिंदे हे काही दिवसांपूर्वी दिल्लीला गेले होते. तिथे ते अमित शहांना भेटले होते आणि त्यांच्या चर्चाही झाल्या होत्या. यावरून एकनाथ शिंदेंची चलबिचल वाढलेली आहे. हा मेसेज शिंदे गटासह अन्य पक्षात गेलाय. आता त्यातच संजय शिरसाट प्रकरण असेल किंवा संजय गायकवाड प्रकरण असेल किंवा भरत शेठ गोगावले प्रकरण असेल, आता या साऱ्या त्या गोष्टींना मिळालेली प्रसिद्धी आणि शिंदे गटाची झालेली बदनामी यामुळे सुद्धा त्यांच्या मागे कोण काम करतंय का असं आता हळूच बोललं जातंय. आणि एकनाथ शिंदे दिल्लीला जाताच इकडे संजय शिरसाटांचे प्रकरण बाहेर येते. यावरून तरी शिंदे गटाला वेढण्याचं काम सुरू आहे असंच वाटतंय. आता त्याचप्रमाणे अजित पवार यांची युतीत झालेली एंट्री हे देखील एकनाथ शिंदे गटाचे महत्त्व कमी करण्यासाठी तर नव्हते ना, असं म्हणलं जाते. आणि त्यातच राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची युती ही देखील शिंदे गटाला महाग ठरू शकते. कारण ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याने शिंदे गटाची मुंबईतील ताकद बरीच कमी होईल, जी भाजपच्या पथ्यावर पडू शकते. आणि या युतीला फडणवीस जबाबदार आहेत असं इम्तियाज जलील सुद्धा म्हणाले होते. शिंदे डोईजड होऊ नयेत म्हणून आणि शिंदेंना किती जागा मिळतील यावरून बेरजेत फरक पडू शकतो. यासाठी ठाकरेंना एकत्र आणायला देवेंद्र फडणवीसच कारणीभूत आहेत अशी आता चर्चा रंगतायत. त्यातनं एवढं सगळं होऊनही उद्धव ठाकरे आणि फडणवीसांचे संभाषण आजही चांगलं आहे. आता त्यामुळे शिंदे गट आता अधिक सावधानतेनं वागतोय. कारण ठाकरे बंधूंच्या युतीने त्यांच्याकडे ही इन्कमिंग वाढू शकतं. अगदी शिंदे गटासाठी ही सुद्धा धोक्याची घंटा असू शकते. शिंदे गटाला अजून मागे सारण्याचा एक मार्ग म्हणजे अजित पवार गटाला सोबत घेणं. अर्थात अनेक महत्त्वाची खाती आज भाजप आणि अजित पवार गटाकडे आहेत. त्यामुळे भाजपला शिंदेंपेक्षा अजित पवार अधिक राजकीय फायदेशीर वाटत आहेत का? आणि त्यामुळेच एकनाथ शिंदे गटाचे सध्याच्या सरकारमधले महत्त्व कमी तर केले जात नाही ना, हा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाहीये. परंतु आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकांच्या तोंडांवरती हे असल्या कारणाने एक मराठी वोटिंग आपल्या बाजूने वळवण्यासाठी शिंदे गटाला भाजपने सोबत ठेवले असल्याचं आता म्हणलं जाते. आणि त्यानंतर शिंदे गटाचे महत्त्व कमी केले जाऊ शकते आणि त्यांच्या आमदारांना देखील कमी स्थान दिले जाऊ शकते. भलेही ठाकरे बंधू तसे भाजपच्या जवळचे असले तरी सध्या तरी भाजप सुद्धा सावध पावलं टाकते. कारण मुंबई ही ठाकरेंचीच आहे हे समीकरण भाजपला पक्क ठाऊक आहे. त्यामुळे मंडळी दोन्ही ठाकरेंना डिवचून चालणार नाहीये हे भाजपला पक्क माहिती आहे. आता उद्या ठाकरे बंधूची युती भाजपला सुद्धा सत्तेसाठी किमान मुंबईमध्ये तरी फायदेशीर ठरू शकते असं भाजपला वाटतंय. आणि याचा तोटा होईल तो पुन्हा एकनाथ शिंदे गटालाच. आणि या एकूणच मंडळी सर्व कारणांमुळे अशी चर्चा व्हायला लागलेली आहे की भाजप हळूहळू एकनाथ शिंदे यांना संपवत तर चालेल नाहीये ना. पण मंडळी तुम्हाला काय वाटतं, भाजप खरंच शिंदे गटाची गेम करतंय का? कमेंट करून जरूर सांगा. तसेच विशेष भारीला आपल्या सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.